अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरम्. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आपली गाडी चाललेली आहे पुढे. आता आज भाद्रपद महिना सुरू झाला आहे आणि 1220 काल ओव्या झाल्या होत्या. तसा एकच विषय असल्यामुळं काल जरा जास्ती ओव्या झाल्या. बघूया आता 20 पुन्हा काय म्हणतात ज्ञानदेव. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज 3 सप्टेंबर. बघता बघता सप्टेंबर महिना सुरू झाला. 20वी ओवी अशी होती. तो क्रमयोग आता आपल्याला समजून घ्यायचा आहे की क्रमयोग प्रासादाचा, कळसुजो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा वावू झाला. तर हा क्रमयोगरूपी प्रासाद आणि त्याच्यावर कळस हा जो मोक्षाचा कळस आहे, म्हणजे मोक्ष हा त्याच्यावरचा कळस आहे आणि त्याच्यावरचं जे अवकाश आहे, महदाकाश आहे. आकाश म्हणजे आकाश आणि महदाकाश म्हणजे वरचं मोठं आकाश. आणि जे मग घटाकाश मठाकाश म्हणतात ते मर्यादित असतं. तर त्या कळसावरील महदाकाशाचा हा विस्तार आहे असं सांगतात. पुढच्या ओवीत काय म्हणतात बघूया. नाना संसार आडवी, क्रमयोग वाट बरवी, जोडिली ते मदैक्य गावी, पैठी झालीसे. आता ह्या संसार रूपी अरण्यात कर्मयोग हीच एक वाट आहे साधकांना. ती सापडते, लाभते आणि जी माझ्याशी ऐक्य पावणाऱ्या किंवा मत्स्वरूपात विलीन होणाऱ्या गावात येऊन स्थित झाली आहे. पैठी झालीसे. पैठी म्हणजे स्थित झाली, स्थिर झाली. नाना संसार आडवी. शब्द कसा वापरला आहे बघा. आटवी म्हणायचं असेल ते आडवी असा केला आहे तो शब्द. आटवी म्हणजे अरण्य. तर संसाररूपी या नाना प्रकारच्या ज्याच्यामध्ये भरपूर वृक्ष आहेत अशा अरण्यामध्ये क्रमयोग वाट बरवी. पण त्याचा अर्थ देताना क्रमयोगचा कर्मयोगच केला आहे. तर दुसऱ्यांनी काय म्हटले बघूया आपण. साखरे महाराजांनी क्रमयोगच अर्थ घेतलेला आहे आणि इकडे मात्र कर्मयोग असा अर्थ घेतला आहे. तर आपण काही घेऊया. क्रमयोगाची ही एक वाट सापडते, साधकांना लाभते. बरवी म्हणजे चांगली आहे, सोपी आहे. आणि जोडिले ते मदैक्य गावी. ती वाट कुठे भेटते तर माझ्या ऐक्याच्या गावी, म्हणजे मत्स्वरूपात विलीन होणाऱ्या गावामध्ये ती स्थिर होते. पैठी झालीसे. हे असो क्रमयोग बोधे, तेणे भक्ती चित्त गांगे, भक्ती चित्ते गांगे, मी स्वानंदोदधी वेगे ठाकिला की गा. आत्तापर्यंत फक्त गंगा, उदधी, समुद्र हे विशेषण देत होते. आता उपमा करतायत किंवा रूपक अलंकारासारखं की हे असो योगबोधे. एकदा क्रमयोगाचा बोध झाला, ज्ञान झालं की हा भक्तिचित्ते गांगे. भक्तिचित्ते गांगे म्हणजे गांग म्हणजे गंगा. तर स्वानंद रूप नव्हे, भक्तीनं परिपूर्ण भरलेल्या या चित्त म्हणजे चित्त, आपलं चित्तरूपी पवित्र गंगेमध्ये, गंगेच्या द्वारा कुठं येते ती गंगा
तर स्वानंदरूपी समुद्र, स्वानंदोदधी स्वानंदोदधी म्हणजे स्वानंदस्य उदधी, उदधी म्हणजे समुद्र. स्वानंदोदधी वेगे वाठाकीला की गा. तर ती गंगा भक्तीनं परिपूर्ण भरलेली चित्तरूपी पवित्र गंगा किंवा त्या गंगेच्या द्वारे शेवटी ती स्वानंदरूपी समुद्रच असलेला जो मी आहे तिथं वेगाने धावत येते किंवा वेगाने गाठता येते. याचाच अर्थ सरळ काय घेता येईल की भक्तीच्या मार्गानं किंवा भक्तिरूपी गंगा स्वानंदरूपी समुद्रामध्ये वेगानं पोहोचेल. म्हणजे तो स्वानंद महत्त्वाचा आहे. स्वरूप स्वानंद रूप. एकदा आपल्यालाच रूप कळलेलं नाही म्हणून आपण सारखी गाणी म्हणतो की शोधीसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुले अंतरी. आपण आपल्या ठिकाणी परमात्मा आहे, परमेश्वर आहे, आनंद आहे, स्वानंद आहे हेच विसरून चाललोय आणि सगळीकडे भरकटत राहतो. किंवा कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तर आता ती गाणी माहिती झाली त्यामुळे फक्त त्यातला जो भाव आहे तो इथं समजून घ्यायचा. पैदेशे काळे पदार्थे नाही, एक राहिलं. हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा. म्हणोनी वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. आता सुवर्मा म्हणजे चांगलं वर्म, म्हणजे ज्याला मर्म समजलेलं आहे. म्हणजे अरे चांगल्या मर्मज्ञा, श्रेष्ठ मर्मज्ञा या क्रमयोगाचा एवढा महिमा आहे किंवा त्याच्यामध्ये एवढी मोठेपणा थोरवी साठलेली आहे की तुमच्यासारख्या क्रमभक्तांना, परमभक्तांना आम्ही वारंवार हा क्रमयोग प्रेमानं सांगत आहे. म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. कारण हा सोपा आहे. हा ठायवरी सुवर्मा. सुवर्मा हे अर्जुनाचे विशेषण आहे की चांगलं मर्म जाणणाऱ्या अशा अर्जुना किंवा मर्मज्ञा म्हणलं तरी चालते. याचा इतका महिमा मोठा आहे आणि त्याची थोरवी एवढी साठलेली आहे की तुझ्यासारख्या परमभक्तांना आम्ही पुन्हा पुन्हा हा वारंवार क्रमयोग सांगत असतो. आता तो क्रमयोग कसा आहे ते थोडं थोडं आपल्याला हळू समजतंय. पैदेशे काळे पदार्थे साधुनी घेई जे माते तैसा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वही. माते म्हणजे मला बरं का. आता हा कसा क्रमयोग साधायचा आहे तर आपण वास्तव्य करून जिथं राहिलेलो आहे तो देश, जगत असलेला काळ आणि योग्य पदार्थ इत्यादी साधनाने तो साधक मला प्राप्त करून घेता येईल असं काही नाही. तर मी स्वतःसिद्ध सर्वच्या सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर भगवंत काही अमक्याच दिवशी, अमक्याच ऋतूत, अमक्या तिथीला, अमक्या इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी भेटणार आहे असं काही नाही. किंवा याच देशात भेटणार आहे, याच गावी भेटणार आहे असं नाही आहे. तर तो सांगतोय तर मी स्वतःच सिद्ध आहे, मी सिद्धच आहे, स्वतः सिद्ध आहे. मला कोणी निर्माण करावं लागत नाही आहे आणि त्यामुळे मी सर्वत्र उपलब्ध आहे. आत्ताच माझ्या मुलाचा फोन आला होता, आई तो गणपती बसवायची काही वेळ आहे का, अगदी मुहूर्त आहे का. तर मी म्हणलं आम्हाला काही मुहूर्त बघायला वेळ नसतो. पण तरीसुद्धा ते हल्ली एक पद्धत निघाली, पंचांगात बघायचं, गुरुजी सांगतील त्या पद्धतीनंच करायचं. म्हणलं आता हे ठीक आहे, आपलं आपण बसवत असतो म्हणून अगदी वेळ. आता ते जेव्हा गुरुजी 10 ठिकाणी 100 ठिकाणी जातात ते काय विश्वरूप दर्शनासारखे किंवा भगवंतासारखे 100 ठिकाणी एकाच वेळेला त्यावेळेला पूजा करू शकतील का, त्यावेळेला गणपतीची स्थापना करू शकतील का. 100 लोकांनी 100च्या घरी आपापल्या घरी त्यावेळेला करणं शक्य आहे. तसं भगवंत, आपण तर काही भगवंत नाही आहे सर्वत्र आपला संचार किंवा सर्वत्र आपण असायला. म्हणून इथं त्यांनी सांगितलेलं मला जास्त आवडले
की अमक्याच वेळेला अमक्याच ठिकाणी असा काही काळ योग्य अशा साधनांनी तो साधक काही मला भेटल किंवा माझ्यापर्यंत पोहोचल असं सांगता येत नाही. कारण मी स्वतः सिद्ध आहे. मी कुठंही त्यांना भेटू शकतो, कुठल्याही वेळी भेटू शकतो. आपल्याकडं पाटी लिहिलेली असते, भेटण्याची वेळ अमुक ते अमुक. वर 1 मिनिट झालं. पुण्यात लोक पुण्याचं जास्त हे करतात. आपण काही पुण्याचाच उद्धार नको करायला. हल्ली सगळीकडेच आहे. समजा घरात काही चांगलं कार्य असलं तरीसुद्धा लोक भेटायला केव्हा येऊ, तुम्हाला केव्हा चालेल, किंवा एखाद्याकडं काही वाईट घटना घडली असेल तर तिथंसुद्धा भेटीला जायची वेळ असते. पूर्वी तसं नसायचं. आपण आपल्या कामं करत करत जाता जाता जवळ असेल घर तर पटकन जाऊन भेटू शकत होतो. तसं आहे भगवंतासाठी काही अशी ठराविक वेळ नाही आहे. तो कुठल्याही वेळेला आपल्याला उपलब्ध. तो सांगतोय की मी केव्हाही उपलब्ध आहे तुम्हाला. माझ्यासाठी अमुकच वेळ. पै देशे काळे पदार्थे, किंवा काळे पदार्थे म्हणजे काळे पदार्थ असा अर्थ घेऊ नका बरं का. देशे इथं स्वल्पविराम आहे, काळे इथे स्वल्पविराम आहे, पदार्थे इथे म्हणजे हे 3 गोष्टी, काळ, देश आणि पदार्थ. म्हणजे आता हल्ली असतं सगळं आणि देवांच्या आवडीनिवडी आहेत की गणपती म्हणलं की त्याला मोदकच आवडतात, अमक्याला लाडूच आवडतात, अमक्याला दही आवडतं, दूध आवडतं, अशा अर्थी ते सांगतायत की पै देशे काळे पदार्थे साधुनी घेईजे माते. जो मला साधून म्हणजे प्राप्त करून घेतो, तैसा नव्हे मी आयते सर्व ही सर्व. म्हणजे ह्या काळाचं, वेळेचं, पदार्थाचं बंधन मला काहीही नाही. तर तो साधक मला केव्हाही उपलब्ध, म्हणजे मला केव्हाही प्राप्त करून घेऊ शकतो. कारण मी स्वतः सिद्ध आहे. त्यामुळं बघा ना, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. आपण नमस्कार करतो की यस्य स्मरण मात्रेण, त्याचं स्मरण केलं रे केलं, मग जन्म संसार बंधनात, तो आपल्याला जन्माच्या संसाराच्या बंधनातनं मुक्त करण्यासाठी केव्हाही उपलब्ध होतो. किंवा फक्त आठवण काढा. तुम्हाला आठवण पाहिजे आंतरिक, पहिल्या अगदी अंतरात्म्यापासून किंवा अगदी अंतःकरणापासून जर आपण हाक दिली तर त्या क्षणी भगवंत धावत येतोय. सगळ्या श्रेष्ठ भक्तांनी, प्रिय भक्तांनी जेव्हा जेव्हा त्याला बोलावलं तेव्हा तेव्हा तो आला. द्रौपदीचं तर नेहमी उदाहरण सांगतात. सगळे म्हणतात मग तो आधी का नाही आला. अहो, त्याला बोलवलंच नव्हतं द्रौपदीनं आधी, पण ज्या क्षणी तिनं हाक मारली त्या क्षणी तो हजर झाला. तिला ते सगळं पुरवलेलं आहे. प्रल्हाद सारखा नारायण नारायण सतत जप होता त्याचा. तो काय कड्यावरूनच टाकताना फक्त नाही का म्हणला देवा मला आता सांभाळ बाबा, नाही. कड्यावरून फेकलं तरी त्याचं नारायण चालू होतं, आगीत टाकलं तरी होतं, सापांमध्ये सोडलं तरी होतं. आणि म्हणून तिथे भगवंत प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होत होता. ज्याला ज्याला जिथं जिथं अंतःकरणापासून ज्याची ओढ असेल, श्रद्धा असेल, त्याप्रमाणे तो त्याची आठवण काढेल, तेवढ्या गतीनं तो तिथे पोचतोय. पुढे बघूया. म्हणोनी माझ्या ठाई जाचावे न लगे काही, मिलाभे ये उपायी साचची गा. म्हणून माझ्या प्राप्तीसाठी फार काही प्रयत्न करावे लागत नाहीत, आटापिटा करावा लागत नाही. कारण का मी सहज सोप्या क्रमयोगाने सहजपणे प्राप्त होतो. कधी ज्याला इझी गोईंग म्हणतात तसा आहे तो, सहज प्राप्त होणार आहे. फक्त अंतःकरणापासून, मनापासून श्रद्धा विश्वास पाहिजे की मी बोलावल्या बरोबर भगवंत. आणि बघा खूप वेळा अशा घटना घडतात की एखादं संकट येऊन आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि अगदी डोळे काजवे असे चमकायला लागतात. पण त्याच क्षणी फक्त देवाचं स्मरण करायचं. देवा मला येऊन मदत कर सुद्धा नाही म्हणायचं. फक्त स्मरण केलं ना, ते संकट, तो प्रॉब्लेम त्या क्षणी सॉल्व्ह होतो. आपल्याला कळत नाही कसं काय झालं. जो आधी मोठा प्रश्न निर्माण झाला, प्रश्नचिन्ह निर्माण झालं, त्याला उत्तर लगेच भगवंतांनी कसं काय दिलं. कारण त्याला अंतःकरणाची टेलिपथीनं समजलेलं असतं. खूप अनुभव घेतलेले आहेत. आम्हालाही येतात, तुम्हालाही आले असतील.
आता ते सांगत बसणार, कारण मग पुन्हा सांगायला लागलं की असं वाटतं इथे अहमपणा, मीपणा आपण सांगतोय काय. पण कधी कधी असे प्रसंग आपल्याला आलेले आपले आपणच मनामध्ये साचवून ठेवूया. आणि आपल्याला भगवंत कधी कधी भेटलेला आहे, अशा कुठल्या कुठल्या वेळेला आलेला आहे, कसे आपले समस्या सोडवलेले आहेत, त्याचं फक्त स्मरण करायचं. म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही, मी लाभे ये उपायी साचची गा, लगेचच्या लगेच मी येत असतो. एक शिष्य एक गुरु, हारुढला साच व्यवहारू, तो मत प्राप्तिकारू जाणावया. आता समाजामध्ये काय आहे रूढ, एक की एक शिष्य एक गुरु, एकच शिष्य त्याला एकच गुरु. हा जो भक्ती संप्रदाय रूढ झालेला आहे तो कशासाठी, माझी प्राप्ती करून घेण्यासाठी. हा रूढला साच व्यवहारू, साच म्हणजे खरा, असाच व्यवहार रूढ झालेला आहे. तो कशासाठी, मत प्राप्तिकारू, माझी प्राप्ती करून देणारा. म्हणून कारू म्हणले, करू नाही. आपण जेव्हा जेवतो तो जेवणे असतं, पण आई जेव्हा मुलाला भरवते तेव्हा ते प्रयोजक रूप असतं. तसं त्यांनी मत प्राप्ती कारू म्हणलेलं आहे, म्हणजे करवणारा, माझी प्राप्ती करवणारा असा व्यवहार जाणावा. आता माझी प्राप्ती करून घेण्यासाठीच हा एक नियम काढलाय. आता हा नियम लावला तर चालेल का हो? एकच शिक्षक आणि एकच गुरु, आपलं शिष्य. कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये आता आहेत, परदेशातही पाहिल्या, इथेही काही संख्येच्या अटी आहेत. किंवा एका वर्गामध्ये फार फार तर आयडियल ज्याला क्लास म्हणतात तो 25 ते 30 विद्यार्थी असावेत. म्हणजे तेवढ्यांवर हल्लीचा शिक्षक लक्ष ठेवू शकतो. आता पूर्वीच्या काळी कसं असायचं बघा, गुरुपरंपरा, तिथे एकच शिष्य एकच गुरु नसायचे, असायचे त्याच्याबरोबर 5-10 शिष्य, 5-10 किंवा अधिकही, आणि एकच गुरु असायचा. एका वेळेला तो संथा द्यायचा, प्रत्येकाचं दुरुस्त करायचं. पण आयडियल म्हणावं, आदर्श म्हणावं तर तो एक शिष्य आणि एक गुरु. मग पुढची जी असतात ना, घनपाठी वगैरे हे लोक बनतात ना, वैदिक, तिथे मात्र खरंच एकच पाहिजे. एकाकडेच ते लक्ष देतात छान, आणि त्याला छान घडवतात. आता इथे परमार्थामध्ये तर पाहिजेलच आहे, आपल्याला मोक्ष गाठायचा आहे. मग एका वेळेला 10 पोरं भेटली, 10 जण जर भेटले तर कसं त्यांना मोक्ष देणार? कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं चांचल्य वेगळं. एकशी झालं तो मत प्राप्ती. अगा वसुधेच्या पोटी, निधान सिद्ध किरीटी, वन्नी सिद्ध काष्ठी वो हा दूध. आता एक छान उदाहरण दिले त्याच्यासाठी, खूप सुंदर असं आहे की अरे किरीटी म्हणजे मुकुट धारण करणाऱ्या, वसुंधरेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी. वसुंधरा म्हणजे पृथ्वी त्याच्या पोटामध्ये निधान म्हणजे साठा असतो. कशाचा? रत्नादिकांचा. सगळ्या खाणीच्या खाणी असतात की नाही, सोन्याच्या, रत्नांच्या, चांदीच्या, सगळ्या धातूंच्या किंवा हिऱ्यांच्या. हिरे, माणकं, रत्न. ते अमेरिकेतली कोलोराडो का काहीतरी असं जे ठिकाण आहे, तिथली एक गोष्ट सांगतात बरं का, सहज मला आठवली या रत्नावरून, की जरा आपल्या डोक्यात बसेल. म्हणजे आपण काय करतो, समजा एखाद्याने सांगितलं की इथं हा धनाचा साठा आहे, इथे तुम्ही बघा, साधारण 5-10 फुटावर लागल. तर माणूस काय करतो, बोलावतो खणणाऱ्याला आणि तिथे खणत राहतो. आता 5-10 फुटावर जो चौकोन दाखवला तिथेच सापडेल असं आहे का हो? आता ज्यांनी पुरून ठेवला आहे ते पूर्वीचे जाणकार, त्यांनी ते काहीतरी गफलत केली असेल, मुद्दाम इथं उखून ठेवतात आणि थोडं आजूबाजूला असेल तर तो शोधायला जरा वेळ लागतो ना. तसं त्या कोलोराडोला तिथे खाणीमध्ये हिऱ्याच्या खाणी होत्या, म्हणजे हिऱ्याच्या दगडांच्या, आणि त्याचं आता नाव माझ्या आत्ता लक्षात नाही आहे. पण तो जातो आणि एक जण राजपुत्र म्हणू किंवा एक आहेच, आणि तो तिथे जातो शोधायला.
तर खूप शोधतो, किती गडी लावतो कितीतरी, आणि तेवढा परिसर सगळा खणून काढतात. कारण असंच आत्ता मी सांगितलं तसं अमक्याच ठिकाणी मिळेल असं नाही आहे. आणि थोडा निराश होऊन तो आता परत जायला लागतो, की किती वेळ घालवायचा. राजकुमार असतो, राजकुमारच असतो, आणि किती वेळ परत घालवायचा. आपल्याला राज्यामध्ये तर लक्ष दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि म्हणून तो असा निघाला. पण तिथे जे कोणी थोडेसे कामगार राहिलेले असतील त्यांना एकदम खण्ण आवाज आला, आणि तो खण्ण आवाज आल्याला त्यांनी त्यांना थांबवलं. आणि मग तो परत आला, आणि त्याला सगळा तो एवढा मोठा गडगंज साठा सापडला. कालच एका छोट्या 12-13 वर्षाच्या मुलीनं लिहिलेला एक लेख आहे समर्थांच्या जीवनावरचा, की समर्थ काय सांगतात, प्रयत्नवाद सांगतात. मला ते एवढं आवडला की मी ते उघडून ठेवलं होतं, पण सांगायला वेळच नाही सकाळी. तर ते काय करतात, त्यांनी सांगितलं की एक मुलगी अशी लिहिती आहे, म्हणजे लिहिलं आहे तिने छोटीनं, पण तिचा अनुभव असा आहे. एक साधा गाडीवान, गाडी चालवणारा, आपल्याकडं बैलगाड्या वगैरे असायच्या ना तशा, तर तो जात असतो रस्त्याने. आणि काल का परवा नेमका खूप मोठा पाऊस पडत होता. तर त्या पावसासारखीच त्यावेळची अवस्था झाली, की इतका कोसळला पाऊस तो त्या गाडीतून जात असताना, की सगळे रस्ते, आणि आत्ताचे डांबरीन टार रोड झाले, तेव्हा नसायचे. किंवा खेड्यातले कसे असतात, मातीचे, दगडांचे, ढेकळांचे. तर असा तो, त्याला थांबावं लागलं, आणि त्याच्या गाडीचं चाक त्या चिखलात फार रुतून बसलं. आता आपण जे म्हणतो देवाचा धावा करावा, किंवा देव आपल्याला त्याच्यातनं, मार्गातनं, अडचणीतनं सोडवतो. तसं त्याला ते संस्कार होते की काही नाही, देव आपल्याला कठीण प्रसंगी मदत करणार म्हणजे करणार. म्हणून फक्त त्यानं देवाचा धावा सुरू केला, ते चाक उचलण्याचा प्रयत्नच नाही केला. तेवढ्यात तिथून एक व्यापारी चाललेला असतो, तो भाग ओलांडून. त्याचं मोठं काहीतरी कार्य असतं दुसऱ्या गावामध्ये. पण समोर कोण, आता आपल्याकडे सुद्धा गाड्या जर आडल्या तर असे सांगतात की थांबा बाबा, थांबतो आपण, काय अडचण आहे. कुणाकडं पेट्रोल नसतं, कुणाची काय स्टेफनी बदलायची असते, मग असे एकमेकांना लोक मदत करतात ना. तसं त्या व्यापाऱ्याने त्याला विचारलं, काय रे बाबा, काय झालं तुला. तर म्हणे, काही नाही, बघा ना, माझ्या गाडीचं चाकच रुतून बसलं. मग तू काही प्रयत्न केले का. नाही, मी देवाचं नाव घेतोय ना, म्हणे, मी देवाचं स्मरण करतो. तेव्हा तो त्याला म्हणला, देवाचं तर स्मरण करच, देव तुला धावत येईलच, पण तू त्या चिखलातनं गाडी उचलण्याचा, चाक बाहेर काढण्याचा थोडासा प्रयत्न तरी कर. आणि मग तो प्रयत्न करतो, आणि खरंच ते चाक बाहेर निघतं. कारण तो ओला चिखल असतो, त्याच्यात थोडंसं खाली रुतलेलं असतं, ते निघालं त्याचं त्याला. मग त्या कथेवरनं ते छोट्या मुलीनं असं हे काढलेलं आहे, निष्कर्ष काढलेला आहे, की समर्थसुद्धा आपल्याला प्रयत्नवादाला महत्त्व देतात. नुसतं देव 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 म्हणजे तुम्ही फक्त देवाचं स्मरण करा, देवाचं नाव घ्या, असं नाही आहे. तसं आता इथंच झालं डोक्यात, की एक गुरु एक शिष्य असं जर भक्ती संप्रदाय रूढ झालेला असेल, तर तो सांगतोय भगवंत की माझी प्राप्ती करून घेण्यासाठीच आहे. पण समजा त्या भगवंताला दुसऱ्यांनी कोणी बोलवलं तर त्यानं तिकडं जाऊ नये का. तिकडं संकट आलं तर त्याला तिकडं, अर्थात तो काय सर्वव्यापी आहे, एक तिकडंच एका रूपात जाईल, इकडे आपल्या वेगळ्या रूपात येईल. जसं गुरूंनी जेवढे शिष्य होते तेवढ्या 8ही शिष्यांच्या घरी जाऊन दिवाळीला आपली उपस्थिती लावलेली होती. परमात्म्याला, गुरुला हे काहीच अवघड नाही आहे. बरं, जाऊ द्या. आता हे जे बघत हो, वसुंधरेच्या पोटी, तिथून मी पोचले खरं त्या अमेरिकेच्या हिऱ्याच्या माणक्याच्या खाणीमध्ये. निधानसिद्ध किरीटी, वन्नीसिद्ध काष्ठी. आता तुम्ही दगडसुद्धा, गारगोटीचा दगडसुद्धा आपटला तर त्याच्यातनं वन्नी निघतो, अग्नी निघतो. पण खरा अग्नी कुठं असतो, सिद्ध काष्ठी. सिद्ध म्हणजे सुकलेल्या, पक्के जे झालेले असतात, वाळलेली लाकडं, त्याच्यामध्येच अग्नी असतो. तुम्ही ओली लाकडं घ्याल, एखादं झाड नवीनच तोडले आणि त्या ओल्या लाकडाला घासत बसाल, निघल का हो, जन्मभर जरी घासलं तरी ते लाकूड जेव्हा वाळेल तेव्हा त्याच्यातनं अग्नी निघणार. आणि वोहा दूध, वोहा म्हणजे कास, गाईच्या कासेमध्ये जसं दूध असतं, हे सिद्धच असतं.
ती बघा, ती अशी कास पूर्ण भरलेली असते आणि वाटच बघत असते ती, तिलासुद्धा त्याचं ओझं होत असेल. बरोबर ठरल्या वेळेला तो बुराकी म्हणजे जो कोणी आहे गाईचा मालक किंवा त्याचा पुत्र, त्याची बायको येतात वेळेला, ती कासेला हात घातला की बरोबर छान आधी धुवून वगैरे घेतात. ते सगळं शास्त्र ठरलेलं असतं. किंवा कधी कधी आधी वासराला दाखवलं की तिला पाना फुटतो. असे सगळे नियम असतात. पण गाईच्या कासेतच दूध असतं. तुम्ही दुसरीकडं कुठंतरी बघाल ते नाही सापडणार तुम्हाला. परी लाभेते असते तया की जे उपायाते येरसिद्धेची तया येते उपाय मी त्याप्रमाणे. पण ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत की सिद्ध गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी तो उपाय करावा लागतो. तया की जे उपायाते परी लाभे ते असते. लाभ आहे पण आपण तिथं पोचलो पाहिजे ना. तो उपाय तर करायला पाहिजे. आता मी म्हटलं तसं तेवढ्या परिसरात त्या हिऱ्याच्या खाणी होत्या, तर तिथं तो गेला. काय 6 महिने वर्षभर त्यानं वेळ घालवला आणि नंतर त्याला थोडीशी मनात हे आली की आपला फार काळ चालला आहे, एवढ्या वेळा तिकडे देशाचं काहीतरी राज्याचं नुकसान होईल. पण शेवटी तो उपाय न थांबवून किंवा जो प्रयत्न आहे तो न थांबवता त्याला ते सापडला. तसं ह्या व्यापाऱ्याने त्याला सांगितलं म्हणून त्याचं चाक बाहेर आलं. तसं मला साध्य करून घेण्यासाठी निरनिराळ्या उपायांनी प्रयत्न करावे लागतात. तया की जे उपायाते येरसिद्धची तैसा येते उपाय मी. आणि मग योग्य पावलं टाकली तर माझं जे सिद्धरूप आहे ते साधकाला प्राप्त होतं. मी काही वेगळा तिथं त्याच्या इथे उपस्थित होतो आहे असं नाही, पण त्याचे जे उपाय असतील, त्याचे जे प्रयत्न असतील त्याला यश मिळतं. तेथे प्रभेनेच आलिंगिली प्रभा लाभची तो लाभा प्राप्त झाला. विस्मय तो तेथे विस्मयी बुडाला ऐक्या लागी आला ऐक्य भाव. अनुभव वेडा होय अनुभवे विश्रांती ही पावे विश्रांती ते. बहु काय बोलू क्रमयोग वेली, इथं वेलीची उपमा दिली तुम्ही. सेवोनिया भली ऐशा रीती मग जे का माझे निर्मळ मी पण त्याची तो होऊन राहे पार्था. क्रमयोग राज मुकुटींचे रत्न ऐसे जे मी ज्ञान धनंजया. जणू मुकुटातलं रत्न आहे क्रमयोग म्हणजे. क्रमयोगी तोही त्याची होय जाणं मज समर्पून जीवदशा. ही दशा तो मला अर्पण करतो. म्हणजे जीवदशेतनं बाहेर पडला की त्याला परब्रह्म मिळतं. किंवा क्रमयोग रूपी मंदिराचा कळस मोक्षाचा असे जो हा. त्याची मोक्षरूपी कळसावरील झाला तो विशाल अवकाश. किंवा भवारणी क्रमयोग मार्ग जोडला जो चांग धनंजया. क्रमोनी तो ज्ञानी क्रमयोगी भक्त मदैक्य ग्रामात प्रवेशला. म्हणजे माझ्याशी म्हणजे ईश्वराशी ऐक्य या गावात किंवा या वस्तीत तो प्रगट झाला. अनुभव वेडा होय अनुभवे विश्रांती ही पावे विश्रांती ते मोठे झाले. किंवा भवारण्यी क्रमयोग मार्ग जोडला जो चांग धनंजया. क्रमोनी तो या ज्ञानी क्रमयोगी भक्त मदैक्य ग्रामात प्रवेशला. किंवा भक्ती ज्ञान रूपी गंगाजळ ऐसा तो निर्मळ क्रमयोगी. पुढची घ्यायची हवी आपल्याला. अजून एखादी होती. स्वानंदोदधीस मज मिळे वेगे क्रमयोगे ओघे निसंदेह.
क्रमयोगाची ही एवढी अपार, थोरवी साचार असे पार्था. म्हणून आम्ही तुझ वेळोवेळा, हाची एक भला ऐकविला. योग्य देश काळ पदार्थ पाहून, घ्यावे ओळखून मज लागी. ऐसा नव्हे मी तो स्वयंसिद्ध पाही, सर्वांचे सर्वही मीच एक. म्हणून या पार्था सायसा वाचून, होय माझे ज्ञान क्रमयोगे. एक गुरु होय आणि एक शिष्य, ऐसा संप्रदाय रूढ जो का. म्हणजे एक परंपरा आहे, एक गुरु एक शिष्य. पाहे धनंजया केवळ तो येथ, मत्प्राप्तीची रीत जाणावया. आई त्याच ठेवा वसुधेच्या पोटी, अग्निसिद्ध काष्ठी कासे दूध. परी मिळवाया करावे उपाय, तरीच ते होय प्राप्त जैसे. तैसा स्वयंसिद्ध असे जरी साच, तरी लाभे याच उपाय मी. असो फलप्राप्ती सांगून अंतिम, ऐसा उपक्रम साधनाचा. पुढची ओवी आहे. हा फळ ही वरी उपायो, हा फळ ही वरी उपावो, कापा प्रस्तावितसे देवो. हे पुसता तरी अभिप्रावो, येथींचा ऐसा. आता तुमच्या मनामध्ये अशी कदाचित शंका येईल, काय की भगवान श्रीकृष्ण गीता ग्रंथाच्या अंताला हा अपूर्व असा फलनिष्पत्ती, फळही वरी उपाय, हा फळाचा उपाय का सांगतायत. आता का बरं ते सांगायला उत्सुक झालेले आहेत. का प्रस्तावितसे देवो, देवांनी आत्तापर्यंत सांगितले कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. आणि आता ही फलनिष्पत्तीची भाषा कशाला करतायत. हे पुसता तरी अभिप्रावो, तर त्यांच्या मनातला काय अभिप्राय आहे असं जर विचारायचं झालं तर तो काय आहे तो पुढं सांगतायत. जे गीतार्थाचे सांगावे, मोक्षोपाय पराघवे, आणि शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. हे गीतार्थाचे सांगावे. सांगावे म्हणजे काय, सामर्थ्य. गीतेच्या अर्थामध्ये जबरदस्त सामर्थ्य आहे. म्हणजे गीतेमध्येच सामर्थ्य आहे की मोक्षोपाय पराघवे. गीताशास्त्र, एक गीताशास्त्र सोडलं तर इतर शास्त्रांनी काय सांगितलेले आहेत, मोक्षोपाय किंवा शास्त्रोपाय की नव्हे, इतरांनी सांगितलेले जे उपाय आहेत मोक्षासाठी किंवा शास्त्राचे उपाय जे आहेत ते नव्हे प्रमाणसिद्ध. ते प्रमाणसिद्ध नाही, त्याला प्रमाण कुठलंही दाखवता येत नाही. पण गीतेनं मात्र जे सांगितलेलं आहे ना ते प्रमाणसिद्ध आहे. तुम्हाला नक्की विश्वास बसेल, तुम्ही त्या पद्धतीनं कार्य करा. माझ्यासाठी काही करू नका, स्वतःसाठी काही करू नका. सगळं मदर्पण किंवा ईश्वरार्पण बुद्धीनं करा. बरोबर तुम्हाला कर्ममार्गातून किंवा क्रममार्गातून मोक्ष हा मिळणारच आहे. काल बघा त्या जनक राजाची गोष्ट सांगत होती, तुम्हाला सांगितली का तिकडं सांगायची मला आठवत नाही आहे, की जनक राजा वसिष्ठांकडे आलेला असतो आणि वसिष्ठ अशी हे सांगत असतात, कथा म्हणा किंवा सत्संगासाठी तो येणार असतो. बाकी सगळे बरेचसे साधू ऋषी मुनी जमलेले असतात. तर आता खरं म्हणजे एवढे सगळे जमलेत म्हणल्यावर ह्यांनी सुरुवात करायला हरकत नव्हती ना. पण ते वाट कोणाची बघतात, जनक राजाची, की जनक राजा आला की सुरू करायचं. लगेच लोकांची आपापसात कुजबूज सुरू होते. काय होते बघा, तो राजा आहे ना, अहो पदाचा महिमा असतो, ऐश्वर्याचा असतो, आपण काय साधू निष्कांचन, आपल्याला कोण विचारतो. असे मनात आलेले विचारसुद्धा पुढच्यांना समजतात बरं का. जे त्रिकालज्ञ आहेत ना, वसिष्ठांसारखे, नारद मुनींसारखे, त्यांना सगळ्यांच्या डोक्यातलं समजतं कुठं कुठं काय चाललेलं आहे. म्हणून तो एक मध्ये पिक्चर निघालेला होता बघा, काय तर त्याचं नाव मला आठवत नाही. त्याला ते बायकांच्या मनातले सगळे विचार सगळे त्याच्या डोक्यात यायचे. तसं इथं ह्या
विचार करतायत आणि जनक राजा आल्या आल्या तो बसलाय, पण त्याच्यासाठी स्वतंत्र आसन, मोठ्या उच्चासनावर वगैरे काही नव्हतं. सगळ्यांसारखाच तो सुद्धा खाली बसला. कथा सुरू झाली किंवा सत्संग सुरू झाला. ते सगळं सांगतायत वसिष्ठ मुनी, पण एकदम क्षणभर थांबले. थोडीशी सत्संग थोडं काही सांगून झाल्यावर ज्ञान, आणि म्हणतायत मला अंतर्ज्ञानानं असं समजलंय की राजा, तुझा राजवाडा धोक्यात आहे आणि या साधूंच्या सगळ्या झोपड्यासुद्धा जळून चालल्यात. राजा इतका तन्मय होऊन ऐकत होता की त्याला त्या राजवाड्याची भय किंवा आगीचं भय काहीही वाटलं नाही. त्यांनी त्याचा काहीही विचार केला नाही. तो फक्त ऋषींचं अमृत ज्ञान किंवा ज्ञानामृत प्राशन करत होता. आणि ते जे ऋषी होते ते क्षणात एकमेकांकडे बघायला लागले आणि पुढचं वाक्य ऐकायच्यात पळूनही गेले, बघूनही गेले, निघूनही गेले. म्हणे की त्यांच्या झोपड्या जळून गेल्या तर त्यांचं आधी आयुष्य ते केवढंसं एवढ्याच्या झोपडीत गेले सगळे. वसिष्ठ म्हणतात, का हो जनकराजे, तुम्ही नाही उठलात, तुम्ही काही विचारही नाही केलात. म्हणे अहो, तुमच्या ह्या ज्ञानामृताच्या पुढे त्या राजवाड्याचं काय, माझा विचारसुद्धा आला नाही डोक्यात. एवढं मोठं मला ज्ञानामृत मिळते, त्या ज्ञानगंगेमध्ये मी वाहून निघतोय आणि मी त्या कशाला म्हणजे जो राजवाडा असाच आहे ना, नाशवंतच आहे ना. आज नाही उद्या, आज जळाला काय, अजून 4 वर्षांनी जळा. त्याचं जेवढं आयुष्य असेल, त्याचं जेवढं हे असेल, तेव्हा तो नाशवंत गोष्ट नाश होणारच. तोपर्यंत ते सगळे ऋषी परत आले आणि मग ते सांगतात, काही आग नव्हती, काही नव्हती, एक गुरु एक शिष्य. मला इतकं ते आत्ता एकदम आठवलं की खरंच एवढी गुरूंवर श्रद्धा पाहिजे, गुरूंच्या ज्ञानावर, गुरूंच्या उपदेशावर. म्हणजे ती भली मोठी संख्या असते, त्याला काही महत्त्व आहे का हो? नाही. म्हणजे आपण श्रोते म्हणून जातो, एखाद्या व्याख्यानाला जातो, कुठेही जातो, असेच अनुभव येत असतात आपल्याला. बरं ठीक आहे. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी तरिणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.